नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 22 डिसेंबर 2013 रोजी जो MPSC STI पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भाने जे 15 प्रश्न विचारण्यात आले होते, या 15 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। पेपर होता स्वतंत्र पेपर झाला होता। विक्री कर निरीक्षक पूर्व परीक्षा 2013 ची जाहिरात होती आणि परीक्षा दिनांक होता 22/12/2013। सेट ए पेपरमधील आपण भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत। पूर्वी म्हणजे 2016 च्या पूर्वी या ज्या ग्रुप बी मधील विविध पदे आहेत यांच्या स्वतंत्र एग्जाम व्हायच्या, म्हणून आपण ते स्वतंत्र पेपरमधील आपण जिओग्राफीचे क्वेश्चनचा सराव करत आहोत। प्रश्न आहे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी कोणती विधानं बरोबर आहेत? भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे, बरोबर आहे। आपल्याला हा पाठ आहे की पालघरमध्ये जे तारापूर आहे हे भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे। ब काय म्हणते बघा, आशियातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे, बी सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि या अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झाली होती 28 ऑक्टोबर 1969। हे बी थोडीशी डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे। या ज्या अणुभट्ट्या आहेत, 2 अणुभट्ट्या बनवल्या त्या JEC इलेक्ट्रॉनिक कंपनी जी आहे अमेरिकेची, या कंपनीमार्फत त्या अणुभट्ट्या बनविल्या होत्या। म्हणजे इथं फक्त ड कट होईल, आणि क तर कन्फर्म बरोबर आहे, पण असा पर्यायच नाही। म्हणजे पर्याय बी सुद्धा बरोबर आहे की तो आशियातला तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प होता, म्हणून ब क असं आपल्याला बरोबर घ्यावं लागतं। याचा कधी कधी आपल्याला एक फायदा होऊ शकतो, पर्यायामध्ये जर एलिमिनेशन पद्धत जर तुम्ही वापरली की आणि क मला कन्फर्म माहिती आहे, ब मला माहिती नाही आहे, पण पर्यायामध्ये ब क सहित दिलेलं आहे, आणि क च्या सहित ब दिलेलं आहे, म्हणून ब सुद्धा आपलं बरोबर येतं। आणि ड कन्फर्म चुकीचं आहे, मग तुम्ही ड चुकीचे असणारे सहज पद्धतीने पर्याय कट करू शकता। त्यानंतर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागामध्ये म्हणतात? तर अमेरिका आणि मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा, ब्राझील आणि अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड। आता हे वर्ग 6वी 7वीच्या जिओग्राफीमध्ये आपल्याला येऊन गेलेलं आहे, परंतु येताना आपल्याला सरळ असं दिलं होतं त्यांनी की आल्प्समधून वाहणारे, रॉकीजमधून वाहणारे, बरोबर आहे, सहारामधून वाहणारे वाऱ्यांचा आपल्याला संदर्भ दिलेला आहे। इथं काय केलं, थोडंसं कॅटेगरीज करून प्रश्न विचारला आहे आणि ते असं म्हणतात की चिनूक वारे कोणत्या विभागात आढळतात, आणि आपल्याला देशांची नावं सांगितली, अमेरिका आणि मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा, ब्राझील आणि अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका आणि कॅनडा। म्हणजे जो रॉकी पर्वताचं क्षेत्र आहे, या रॉकी पर्वतातून आपल्याला माहिती आहे की चिनूक वारे वाहतात, आणि जे फॉन वारे येतं हे आल्प्स पर्वतातून वाहतात। एक जनरल रिव्हिजन म्हणून तुम्ही जे आहेत मुख्य वाऱ्यावर प्रश्न कॉन्सन्ट्रेट केलेत बघा। लूवर प्रश्न विचारतात, हे भारतामध्ये वाहणारे उष्ण व कोरडे वारे आहेत। सिमूवर प्रश्न विचारला आहे, उष्ण व कोरडे आणि विनाशकारी वारे आहेत, हे सहारातून वाळवंटात आणि अरेबियन वाळवंटामधून वाहतात। चिनूक हे वारे आत्ता जे आपण बघितले तर प्रश्नाच्या संदर्भानं उबदार आणि कोरडे आहेत, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात, परिणामी तेथील बर्फ वितळते, त्यामुळे दऱ्यामधील तापमान वाढ होते। मिस्ट्रल वारे येतं, हे स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत वाहतात। त्यानंतर बोरा हे थंड येतं आणि कोरडे आहेत, आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटलीच्या देशाच्या किनारी भागाकडे वाहतात। पंपेरो हे दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशामध्ये वाहतात। फॉन हे उष्ण आणि कोरडे आहेत, आल्प्स पर्वताच्या उत्तर भागामध्ये वाहतात। शक्य झालं तर तुम्ही हे नोंद करून घ्या, कारण यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। खालीलपैकी कोणती वाक्य आर्टेशियन विहिरीबाबत सत्य आहेत? आर्टेशियन विहीर जिओग्राफीच्या 8वीच्या बुक्समध्ये तुम्हाला हे सचित्र दिलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जनरली आपण हे सर्वांनीच बघितलेले आर्टेशियन विहिरीचं ती जी काही इमेज आहे ती,
आता त्यांनी काय त्याच्यावर प्रश्न क्रिएट केला आहे, ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे, नाही. अशी विहीर नैसर्गिक तेल पुरवते, आर्टिशियन विहिरीचा नैसर्गिक तेलाचा संदर्भ नाही आहे. ही विहीर नैसर्गिक वायू पुरवतात, त्याचा पण संदर्भ नाही आहे. ती एक भूमिगत पाण्यापासून निर्माण झालेलं भूरूप आहे. म्हणजे हे तीनही पर्याय फसवे येतं, म्हणून वरीलपैकी कोणतेही नाही असं आपल्याला उत्तर इथे मिळणार आहे. फ्रान्समध्ये जे आर्टाईन्स प्रांत आहे तिथं तुम्हाला त्या विहिरी पाहायला मिळतात. बघा ही जी इमेज आहे ना, ह्या इमेजमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर होऊन जातील की वरचे जे तीनही विधानं आहेत ना हे चुकीचे आहेत. आर्टेशियन विहीर ही काही प्रदेशामध्ये भूभागांची रचना दोन अछिद्र खडकांच्या थराच्या दरम्यान जर एखादा सछिद्र खडक असेल, म्हणजे बघा आता इथं अछिद्र खडक आहे आणि वरती पण अछिद्र खडक आहे, ठीक आहे. पण मधल्या भागामध्ये इथं काय आहे, सच्छिद्र खडक तयार झालेला आहे, तो जो व्हाईट दिसतो ना तुम्हाला डॅश डॅशमध्ये, आणि मग तो दोन्ही बाजूनं जमिनीवरून निघलेला आहे, इकडनं निघला आणि इकडनं निघला. यामुळं पाणी सगळं जे झिरपतं ते या सच्छिद्र खडकामध्ये पाणी झिरपून राहते. मग उघड्या जागी पडलेले पावसाचे पाणी खडकात मुरते, अच्छिद्र थर असलेल्या खोलगट भागात मुरलेले पाणी साचते. अशा खडकात विहिरी खोदल्यास पाणी भूपृष्ठावर येते व कधीकधी कारंजाप्रमाणे उसळून येते. अशा विहिरीस आर्टेशियन विहिरी असे म्हणतात. हे पाणी क्षारयुक्त असल्याने शेतीसाठी उपयुक्त नसतं, मात्र पशुपालनासाठी विशेषतः मेषपालनासाठी त्याचा वापर होतो. फ्रान्सच्या आर्टेशियन प्रांतामध्ये ह्या विहिरी आढळतात. इथं जर बघितलं तर तुम्ही असं हे तुम्हाला हे चित्र पाहता येईल. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत. पर्यटन स्थळं दिलेली आहेत आणि त्या संबंधानं प्रसिद्ध ठिकाणं दिली आहेत. कोणत्या ठिकाणी हे करेक्ट पर्यटन स्थळ आहे, जसं लोणावळा, पन्हाळा, चिखलदरा आणि महाबळेश्वर पर्यटन स्थळं दिली आहेत. आणि तिथले ठिकाणं दिली आहेत गाविलगडचा किल्ला, लिंगमाळा धबधबा, तुंगारली सरोवर आणि तबक उद्यान. आता किमान आपल्याला माहिती आहे की पन्हाळ्याच्या जवळ तबक उद्यान आहे, ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. किंवा तुम्ही जर महाबळेश्वरला गेलात तर तिथं लिंगमाळा धबधबा आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर जे चिखलदरा आहे तिथं गाविलगडचा किल्ला आहे. आणि मग एकच पर्याय उडतो आपला लोणावळा, तुंगारली सरोवर. म्हणजे अशा पद्धतीनं त्या जोड्या जुळतील. पर्याय क्रमांक 1 जर आपण निवडला तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतील. त्यानंतर क्लायमॅटॉलॉजीच्या संदर्भाने एक प्रश्न त्यांनी विचारला आहे. डॅश डॅश सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. 79, 59, 49, 39. आता हीट बॅलेन्स ऑफ द अर्थ हे जे काही थिअरीज आहे ना त्यावर हा प्रश्न तयार केलेला आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवर किती उष्णता येते, पृथ्वी आपली किती उष्णतेचं निर्गमन करते, या संदर्भानं प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तुम्ही या आकृतीचा जर अर्धा भाग संदर्भ लक्षात घेतला, समजा आता उदाहरणार्थ बघा पृथ्वीच्या उष्णता संतुलनाची आकृती आहे. म्हणजे तुम्ही एवढं जरी समजून घेतलं की सूर्याकडून येणाऱ्या 100% सौरशक्ती बघा, ज्याला आपण अल्बिडो ऑफ अर्थ असं म्हणतात, ती या प्रमाणात येते 6 + 72 + 2 = 35. आता हे 35चं डिवायडेशन कसं आहे, 60% जी एनर्जी आहे ना ही वातावरणाची बाह्य सीमा शोषून घेते. येणाऱ्या म्हणजे 35चं कसं आहे लोक त्याचं कॅल्क्युलेशन बघा, 6% जी सूर्यापासून एनर्जी आहे ही वातावरणाची बाह्य सीमा शोषून घेते. त्याच्यानंतर 27% जी सौरशक्ती आहे ना तर ही वातावरणातले ढग शोषून घेतात. त्यानंतर 14% जे आहे ना हे वातावरण शोषून घेतं आणि 2% जे आहे ना हे भूपृष्ठ ट्रान्सलेट करतं. म्हणजे आता जर या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं म्हणजे कोणते 6% वातावरणाची बाह्य सीमा, त्यानंतर 27 वातावरणाचे ढग, त्यानंतर 14 वातावरणाचे शोषण आणि 2% भूपृष्ठ, तर 49% आपल्या पृथ्वीला एनर्जी मिळतच नाही आहे. आल्या लक्षामध्ये. मग आता प्रश्नाकडे या. प्रश्न काय होता की डॅश डॅश टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. तर मग आपल्याला लगेच उत्तर मिळतं की 49%
जी एनर्जी आहे ही आपल्या पृथ्वीला मिळत नाही. एकदा तुम्ही नोंद करून घेऊ शकता ही, म्हणजे अजून तुमचं क्लिअर होईल. बघा 100% आली होती आणि ती कशी कशी गेली आहे ते तुम्हाला अजून लक्षात येईल. हे बघा इथं जे दिलेलं आहे ना कॅल्क्युलेशन टोटल, या सर्वांचं कॅल्क्युलेशन दिलं आहे बघा इथं, ते तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मानवी वसाहतीचा विकासानुसार क्रम सांगायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये बघा शहर, महानगर, नगर आणि सन्नगर. आता सन्नगर हे सर्वात मोठे असतात, ठीक आहे. तर यामध्ये सर्वात छोटावाला आपल्याला निवडायचा आहे. याच्यामध्ये काय सर्वात छोटावाला शहर आहे, बरोबर. अगोदर टाऊन असते मग सिटी असते ना. म्हणजे क नंबर 1ला असं कुठं आहे तर ते फक्त एकाच पर्यायामध्ये बघा, क नंतर आहे ब, म्हणजे क येईल 1 नंबरला, क 1 नंबरला येईल, नंतर ब येईल 2 नंबरला, नंतर महानगर येईल 3 नंबरला आणि सन्नगर येईल 4 नंबरला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर खालील चित्र जे आहे हे कोणत्या आदिवासी जमातीचे आहे तर हे तोडा आदिवासी जमातीचे जोडपे आहे. त्यानंतर अक्षांश आणि दिवसाचा कालावधी यांच्या जोड्या लावायच्या आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्याला जे जे माहिती आहे, जसं विषुववृत्तावर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते, म्हणजे 12 तासाचा दिवसाचा कालावधी, 0 अंशाचं विषुववृत्त, म्हणजे एचा 4. तर एचा 4 2 ठिकाणी, म्हणजे आपल्याला किमान अजून एक माहिती पाहिजे. आपल्याला हे पण माहिती आहे की उच्च अक्षांशीय भागामध्ये 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते, म्हणजे 24 तासाचा दिवस असू शकतो. म्हणजे 66.5 वाला 66.5 अंश याचा 24चा संदर्भ लागेल, म्हणजे डीचा 2. मग आता डीचा 2 असा आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 3ची जर निवड केली तर आपले उत्तरं बरोबर येतील. त्यानंतर रेडी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर रेडी बंदर हे लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे, त्याला रेवतीनगर असं देखील म्हटलं जातं. आणि रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर विविध भू आकार दिले तर त्यांचा नीट विचार करायचा आहे आणि वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे ते तयार झालेले आहेत. तर कोणकोणते यापैकी? पानपोया ज्याला ओएसिस असं म्हणतात, हमादा, तर हमादा, त्यानंतर भूछत्र खडक ज्याला मशरूम रॉक आणि यारदांग. आता हे चारही भूरूप जे आहेत म्हणजे ओयासिस, हमादा, मशरूम रॉक आणि यारदांग हे वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत. मग उत्तर काय घ्यायचं आहे आपल्याला? आपल्याला उत्तर घ्यावं लागेल अ ब क ड. म्हणजे आपण जर पाहिलं तर या आकृतीमध्ये एक आकृती दिलेली आहे बघा आपल्याला, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला क्लिअर होतं की हे जे आहे हे यारदांगचे आहे, हे भूछत्र खडक आहे. त्यानंतर आपल्याला जी दुसरी आकृती दिली ही आता ते हमादा म्हणजे कंत, हे ओबडधोबड जमीन, वाऱ्यामुळं जी ओबडधोबड जमीन तयार झाली ना, दगडं वर पडलेले असतात असे उघडे पडतात, तर ते हमादा आहे. आणि ओएसिस आपल्या सर्वांना माहिती आहे, योगायोगानं आपल्या चॅनलचं नाव ओएसिस स्टडी पॉईंट आहे ना, तर तो त्याच संदर्भ आहे की वाळवंटातलं हिरवळीचं ठिकाण. मग आता हे वारा क्षरण करतो करून 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 असा एक गड्डा तयार होतो आणि तिथं पावसामुळे पाणी साचतं आणि मग तिथं हिरवळ तयार होते, तर त्याला ओएसिस असा संदर्भ वापरलेला असतो. तर हे चारही पर्याय आपल्या प्रश्नाच्या संदर्भानं आहेत, ठीक आहे. त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत, जिल्हे दिलेत आणि तिथले डोंगर दिलेत. आता हा इझी झाला कारण आपल्याला बघायच्यापैकी 1-2 तर माहीतच आहे, फिक्स माहिती आहे. जसं की वेरूळचे डोंगर हे आता आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद नाव होतं, ठीक आहे. तर म्हणजे एचा 2, आता एचा 2 2 ठिकाणी आहे, इथे पण आहे इथं पण आहे. म्हणजे आता आपल्याला अजून एक तरी जिल्हा माहीत पाहिजे, ठीक आहे. इथे. त्यानंतर अजून प्रसिद्ध काय आहे याच्यामधलं? गाळणा, मुदखेड, सुरजागड. तर सुरजागड माहिती आहे आपल्याला, ते भामरागड, सुरजागड, चिरोली. तर हे गडचिरोलीमध्ये ना, म्हणजे सीचा 4. मग आता सीचा 4
सीचा 4 आहे इथे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता हे पर्याय 2 आपलं उत्तर येणार आहे. मग आपल्या धुळ्यामध्ये आहेत गाळणा टेकड्या आणि नांदेडमध्ये आहेत मुदखेडच्या टेकड्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर कोणत्या उद्योगामध्ये कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर तो रबर उद्योगामध्ये वापरला जातो. कार्बन ब्लॅक म्हणून कच्चा माल वापरला जातो. त्यानंतर ड्रमलिन काय आहे? हे सुद्धा एक भूरूप आहे. हिमनदीच्या भरण कार्यामुळं, ठीक आहे, म्हणजे डिपोजिशन होतं तिथं किंवा संचयन म्हणून त्याला आपण, भरण कार्यामुळं तयार झालेलं एक भूरूप आहे. आणि हे असे हिमाचे लहान लहान टेकड्या तयार होतात तिथं, ठीक आहे. हिमाच्याला जो हिमोड वाहून आणला ना, म्हणजे सुरुवातीला हिमोड असतो त्या नदीच्या पात्रामध्ये आणि मग तो हिमोड वाहून आणल्याच्या नंतर त्या हिमोडच्या टेकड्या तयार होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. याला मराठीमध्ये म्हणतात हिमोडगिरी. हिमोडगिरी. ड्रमलिन म्हणजे काय? हिमोडगिरी. तुम्हाला त्या 8वीच्या किंवा 11वीच्या जिओग्राफीच्या न्यू बुकमध्ये त्याचं मिळेल. जसं इथं जर तुम्ही या आकृतीमध्ये जर बघितलं तर आता समजा हे वाहून आणलं नाही तर ह्या बर्फाच्या जर टेकड्या तयार झाल्या ह्या हिमाच्या, तर त्यालाच काय म्हणू आपण? हिमोडगिरी असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? हा पण ॲज अ नॉलेज आपल्या सर्वांचा पाठ आहे की कर्कवृत्त जाणारे जी भारतातली 8 राज्य आहेत आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये गुजरात आहे, पण गुजरात 4ही पर्यायामध्ये, ठीक आहे. गुजरात 4ही पर्यायामध्ये आहे. मध्य प्रदेश पण आहे, 4ही पर्यायामध्ये आहे मध्य प्रदेश. पश्चिम बंगाल पण आहे, 4ही पर्यायामध्ये दिले. म्हणजे कॉम्प्लिकेटेड त्यांनी प्रश्न तयार केला. आता इथं बघा मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालँड. तर इथं आपलं उत्तर आहे की मिझोराम, ठीक आहे. थोडंसं एकदा नकाशामध्ये बघूनच घ्या ना की कोणती राज्य आहेत ती. म्हणजे काय होईल, तुमच्या अजून संकल्पना त्या कर्कवृत्ताच्या संदर्भानं क्लिअर होतील. आपण जर पाहिलं तर एकदा बघूनच घेऊ आपण. गुजरात आहे, ठीक आहे. म्हणजे हे झाला 1 गुजरात आहे. हे बघा इथून राजस्थानमध्ये सुद्धा गेलं, म्हणजे राजस्थान झालं 2, गुजरात झाला 1. त्यानंतर MP मधून तर जातंच, MP मधून जातं. त्यानंतर छत्तीसगडमधून पण जातं, म्हणजे छत्तीसगड झाला 4. नंतर झारखंडमधून पण गेले, झारखंड झाले 5. त्यानंतर पश्चिम बंगाल झाला 6. त्यानंतर त्रिपुरा झाला 7 आणि मिझोराम झाला 8. ही 8 राज्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन होता. अशा पद्धतीनं आपण STI प्री एक्झाम जी झाली होती 2013मध्ये, त्या पेपरमधील जिओग्राफीच्या प्रश्नावर चर्चा केली. तुम्ही आमचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्याला जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा. कारण यूट्यूब असेल, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा आणि जी आपली वेबसाईट आहे तिथंसुद्धा आम्ही एक्झामच्या संदर्भानं काही माहिती अपडेट करत असतो. जसं टेलिग्रामला पोल क्वेश्चन्स असतात, यूट्यूब आणि व्हॉट्सअप चॅनलला एक्झामच्या संदर्भानं अपडेट्स तिथं प्रोव्हाइड तुम्हाला केले जातात. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला प्लॅटफॉर्म उपयोगी ठरू शकतात. धन्यवाद.